मसाला चूल केली एकदम कोरगर गावी असते त्याची. कोणती कोणती लावली आता? मुळा आणि पालेभाजी, दारची भाजी म्हणतात ती बघ. दारची आहे. हा दारची ऐकली ना, दारची भाजी आपली चवळी सारखीच लागते ना, मग ती घेऊया ना. घ्या कोणती घेताय ती? बागमुळा बोलले ना. मी ना कधी पाहिली ना कधी खाल्ली. ही आधी बरेच करायचे, आता कमी केले. ही काय लाल माठ लावली आहे? लाल माठ आहे. हे काय आहे ते? हा मुळा. दारची भाजी एकदा खायची आहे जाता जाता. हा दार कुठले बोलले? ही कलरफुल पान. ही कलरफुल कोणतं बोलले हे? निगडीची भाजी. हा निगडी आहे. ह्या सगळ्या बहुतेक भाज्या आपल्याकडे दिसत नाहीत काय? मार्केटला मला दारची दिसलेली आहे. ही दारची वेगळी वाटते, दार वेगळीच आहे. ते बोलले दोन प्रकार आहेत ना तेच. हो. चवळी ते डाळ आहे म्हणतो काय दारची भाजी. तरी किती दिवस लागतात? महिनाभर, 15-20 दिवस. नाही बाजमुळा ह्याला कमीत किमान 1.5 महिन्याला. आणि ह्या नॉर्मल आहे ना, ते महिन्यावरच होतोय. रोजाला 7-8 दिवस आहे वर येईपर्यंत. आता हे कधी केली याचं? महिन्यानंतर भाज्या होतात काढायला. त्याला महिना झाला असेल ना खाऊ. बापरे. ते भाजी की एवढी झपाट्याने वेगाने वाढत नाही ना भाज्या. या पिशवी पण नाही आणली. घरी न्यायला पाहिजे, पिशवीने आणली. घरीच द्यायला पाहिजे. 2 दिवस हो सोडलेलं असेल का त्यांना? आहेत बिचारे उभे आहेत. बघ गुरु बघे. छान आहेत. मेल बरं वाटतं. होय बंद करते. हा बांधूनच ठेवतात त्यांना ना. हे कसं सोडत असतील. धुवून ठेवायला पाहिजे. काहीतरी बोल. काळू ये बरं दिसत. लालू हा कुठे चालला फिरायला? हाय कर व्हिडिओ मध्ये थांब बोलला तो. छान येतो फिरायला. उचकी लागली देवळात येतोय जातोय आम्ही. येतो पाणी बी उचकी लागली. पाण्याची बॉटल नाही आणली बाबांनी सोबत. जा आम्ही पण येऊ. डबल सीट येऊ. लालू चल. ए लालू येतोस काय? गाडी बघ. छान बांधलाय ना. हवेशीर आणि रोड टच मस्त अगदी.
ही जुनी घरं बघू शकता तुम्ही. माझ्या बालपणी असंच घर होतं माझ्या आजोळला. मोठं, याच्यापेक्षा मोठं होतं घर. आणि आता अशी घरं सहसा बघायला मिळतच नाहीत. सूर्यास्त पण होतोय. हे बघा, आता सगळे बंगले सिस्टीम असतात घरं. पावसात ही शेती बघण्यासारखी असते ना. हे पावसात खूप छान वाटतं. आता रोड हिरवं चांगला गार. केलाय, छान केलाय ना. आता आधी उघड पलीकडे काय लग्न आहेत ना. हे आतात मध्ये जेव्हा जातात ना रस्ते पाकाडी वर चढ, गुडघे जातात कामातून. गेलाय काही संत एक पाय हात गेला. सुरुवात आहे ना. स्मेल येतो. काजू फॅक्टरी. मोहोर आलाय ना खूप सगळीकडे, त्याचाच ना स्मेल एकदम खूप जास्त आहे. एवढा आंबा येणार आहे. यावर्षी आंबा इथे खूप आहे. इतका आंबा आहे. हे बघ केवढं. मोहर बघ काय पूर्ण भरलाय बघ या झाडाला. तर हे बघ अख्खा मोहर आहे. इथे आंबा जरी खाली पडला असेल तरी पण उचलू शकतो. अच्छा, हात लावू शकत नाही. कोणीच हात नाही. आणि हा सरळ रस्ता गेला मुंबईकडेच, म्हणजे दापोलीलाच गेला. आणि आता आम्ही इथून आलो घराच्या दिशेने आणि आता चाललो आहे आम्ही ग्रामदैवत श्री चंडिका देवी मंदिर लाडघर. हे बघू शकता. चला जाऊया आतमध्ये बघायला. कोकमाचं पण तसंच ते वेस्ट आली. ती वेस्टी आली त्या रस्त्याने चालली बघ. ती दापोलीवरून आली अच्छा. वरून. आपण खाली आहोत डोंगराच्या पायथ्याशी. ती त्या रस्त्याने चालली ती. वरून त्या साईडला आपण जिथे गेलो होतो. ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिर प्रवेशद्वार लाडघर. चला गेट. हे काय बघ खाली आलंय. आता फांद्या सगळ्या लटकल्या आहेत. हे बघा, हे बघा किती आहे. सगळी आंब्यांची बाग आहे. चला चला. छोटी छोटी कलमं बघ. लॉक केलं. बघ लॉक आहे का. नाही लॉक नाही. मग उघड.
22 झाले 26. 6:30 होत आले. अच्छा, आता आम्ही निघालो आहे देवळातून दर्शन घेऊन. आता वक्रतुंड हॉटेल लागेल, त्याच्या मागून जाऊ घरी. चला आता आम्ही इथून बाहेर पडतोय. आपण मगाशी आलो या रस्त्याने. या रस्त्याने आलो, इथून जाऊया. चालशील ना? गाड्या येतात. थोडं चालायला होईल. नंतर लोकं पाय थोडे दुखतात. जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा लाडगर नंबर 2. मग 1 कुठे आहे? 1 नंबर आतल्या साईडला आपण तिथे बीच साईडला हा हा हा, तिथे ती छोटी शाळा दाखवलेली ती. 1 नंबर शाळा. हॉटेल वक्रतुंड लाडगर. हा सरळ रस्ता गेला दापोलीला, मुंबईकडेच. आणि हा पहिला स्टॉप आहे लाडगरचा. हे जे मध्ये दिसत आहे ते हॉटेल वक्रतुंड. आणि इथूनही जाऊ शकतो आपण बीचवर, आणि इथून सुद्धा. हा घराच्या मागचा रस्ता आहे आणि हा घराच्या समोरचा रस्ता गेला. पहिला स्टॉप हा लाडघरचा. सागर सावली कृष्णाई फार्म स्टे, द स्काई काउंटी, सागर सहवास बीच टच होमस्टे. विशाल, तू फक्त व्हिडिओमध्ये स्माइल करायचं काम करतोस, काहीच बोलत नाहीस है ना? काहीतरी बोल, लाजू नको. इथून बाई, इथून मोठ्या गाड्या जातात हा, बसेस वगैरे सगळ्या. हा मेन रोड. आपण स्टॉपवर उभे राहतो ना तिथे, हा मेन रोड. मी बसची वाट बघत थांबतो कोलथरेला. इथूनच या गाड्या आल्या त्या बस. इथून ब्रिज आहे. वरून अशी डोंगरावरून येते ते आपल्या इथे अशी इथून आपल्या इथे खाली इथे. पाणी बरंच आटलंय. आता उन्हाळ्यात गरमीमध्ये एकदमच सुका खडका पार. पावसात छान भरत असणार आहे. झाडी बघ ना आजूबाजूला केवढी आहे. ऑटोने हॉर्न वाजवला, साईडला व्हा. गाण्यांचा आवाज येतोय. लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे ना आता, त्याच्यामुळे गावी कसा गाण्यांचा आवाज ऐकू येतो ना दुरून दुरून. सकाळपासून स्पीकर लागतात 6-6:30 वाजल्यापासून. रस्ते हे आता व्यवस्थित केलेले आहे. हे ना पडतो ते नरकासूर नाही, अरे हे कारटे. कारटेचं झाड आहे मध्येच. त्याला त्या दिवशी भाव असतो, आता कोण विचारत नाही. बघ ना, हे एवढं विकायला बसतात काढून. विकत नाही घेते, असे भेट असतात ना, कुठे कुठे मिळतात. एक पूर्ण वेळच आहे ते पूर्ण रस्त्याला. पुढे तुळस आहे, पाठी ते आहे. वरती ते कळस आहे, ते झेंडा लागले म्हणजे मंदिर. सुसाट गाड्या एकदम. काही लोक निघाले, काही लोक चाललेत बीचवर. आता ह्या गाड्या डायरेक्ट गुहागरला जातात ना ग इथून. हा गुहागरला गेला ना रस्ता, दाभोळला. मग जेट्टीत चढवतात ना गाड्या, जेट्टीतून पलीकडे. मस्त. कोणतं हे नाही, पुढचं नाही, सेकंड स्टॉप आहे हा. दुसरा वक्रतुंड होता ना तो पहिला, हा दुसरा स्टॉप आहे लाडगर. आता हे पलीकडे आलो ना आपण, आणि बघ हा स्टॉप वरूनच जातो, इथे बस पकडतो. इबन नदी आपण फिरतोय ना, नदीला गोल राऊंड मारून फिरतोय.
ही मध्ये नदी आल्यामुळे लाडघर असे गावाच्या त्या साईडला पण वाड्या आहेत, इकडे पण वाड्या आहेत आणि 2 रस्ते झाले आहेत ही मध्ये नदी असल्यामुळे. तर आम्ही संपूर्ण लाडघर गावाला आम्ही प्रदक्षिणा मारतोय. हे बघा इथे पुढे पुढे गेल्यावर पाणी दिसेल. हे छोटंसं दुकान सुंदर असं. निर्मल ग्रामपंचायत लाडघर. हे बाई इथे पाणी बघ केवढं आहे. हा वाहत नाही पण हो तिथे बांध बांधले पण पाणी इथे अडून राहिलंय ना सगळं. अच्छा इथे कपडे धुण्यासाठी म्हणून बांध घातलाय. पावणे 7 झाले असतील ना. हा रस्ता आठवला ना. आता आपण ब्रिजवरून जाणार आणि ते वडाचं झाड. 7ला पोचू घरी हळूहळू गेलो की. आता आपण लाडघरच्या दुसऱ्या स्टॉपवरून घरी चाललोय. घरी जाण्यासाठी 3-4 रस्ते आहेत. साकव आहे म्हणजे हा ब्रिज आहे, पूल बांधलाय. गावी असे छोटे छोटे असायचे लाकडी आधी, त्याला साकव म्हणतो आम्ही. हे बघा त्याच नदीचं तिथे समोर हे पाणी अडवलेलं दिसतंय आणि इथे बघा बऱ्यापैकी पाणी आहे. ह्या देवळात गेलोच नाही ना. किती वर्ष जुनं असेल रे. इतकं मोठं वडाचं झाड. सुंदर असं. त्याच्या पारंब्या बघा किती आहेत. आणि ते हे शंकराचं मंदिर आहे जुन्यातलं. बरे आहेत ना. गावी येऊन 3 दिवस संपलेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सकाळपासून घरातले काही कामं कसे आहे तर घरातली काही कामं जेवण वगैरे थोडं थोडं दाखवलं आहे. आणि मगाशी गेलेलो आम्ही असेच घराच्या मागे असलेल्या नदीच्या इथे. आणि आता गावाला गोल प्रदक्षिणा घातली आहे आणि आता घरी चाललो आहे आम्ही. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.